हा येतोय 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 येतोय. हा. सुरू करायचं. हो हो चालेल चालेल. हरे कृष्णा. आजच्या या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण भगवद्गीताचा अध्याय 10 श्लोक क्रमांक 9 पाहणार आहोत. मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंता परस्परम कथयन्तश्च माम नित्यम तुष्यन्ति च रमन्ति च. माझ्या शुद्ध भक्तांचे चित्त माझ्यामध्येच वास करीत असते. त्यांचे जीवन माझ्या सेवेमध्ये समर्पित असते आणि एकमेकांमध्ये माझ्या बद्दल चर्चा करण्यापासून आणि बोधन करण्यापासून त्यांना अत्यधिक संतोष आणि आनंद प्राप्त होतो. तात्पर्य: या श्लोकामध्ये शुद्ध भक्तांची लक्षणे सांगण्यात आली आहेत. असे भक्त पूर्णपणे दिव्य प्रेममयी भगवत सेवेमध्ये रममाण झालेले असतात आणि त्यांचे मन श्रीकृष्णांच्या चरणकमलापासून कधीच ढळू शकत नाही. ते केवळ दिव्य विषयांची चर्चा करतात. या श्लोकांमध्ये शुद्ध भक्तांची लक्षणे विशेष रूपाने वर्णिलेली आहेत. भगवत भक्त हे भगवंतांच्या गुण आणि लीलांचे अहर्निश स्तवन करण्यात रममाण झालेले असतात. त्यांचे हृदय आणि प्राण निरंतर श्रीकृष्णांच्या ठायी लीन झालेले असतात आणि इतर भक्तांबरोबर कृष्ण कथा आपण आपण थोडे थोडं बघूयात ह्याच्यामध्ये की कशा प्रकारे आपण याचा एक हरे कृष्णा. तर आता आपण पाहिलं की या श्लोकामध्ये शुद्ध भक्तीची लक्षणे सांगितलेली आहेत. याच्यामध्ये सांगितले की शुद्ध भक्त हा भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये रममाण झालेला असतो आणि त्याचे चित्त कधीच भगवंतांच्या चरणकमलापासून ढळत नाही. म्हणजे भगवंतांचा भक्त हा कोणत्याही परिस्थितीत कुठेही असला तरी तो भगवंतांची सेवा करण्यासाठी त्याचं चित्त लागलेलं असतं नेहमीच. आणि त्याला भगवंतांची सेवा करायला त्याला कुठलीच अडचण नसते. म्हणजे पाऊस आलाय की नाही, किंवा लाईट आहे की नाही, किंवा भक्तांचा केवळ एकच उद्देश असतो की कथा आणि कीर्तन करणे. आणि त्यांचा उद्योग पण एकच असतं. एकाच कार्यात ते सदैव रमलेले असतात आणि त्यांच्या चित्तामध्ये केवळ भगवंत असतात आणि त्यांनी भगवंतांना आपलं प्राणधन समजलेलं असतं आणि त्यांचं चिंतन आणि मनन करण्यात आणि त्यांच्या कथांमध्ये रुची घेण्यातच त्यांना संतुष्टी असते. म्हणून त्यांना सांसारिक भोगांमध्ये कधीच रुची वाटत नाही. भगवंतांच्या भक्ताला सांसारिक भोगांमध्ये रुची वाटत नाही, तर त्यांना केवळ भगवंतांच्या कथा आणि कीर्तन तसेच दिव्य विषयांचे कीर्तन करण्यातच त्यांना आनंद वाटतो. या श्लोकाच्या पुढच्या भागात असं म्हटलंय की भक्तीच्या प्रारंभिक अवस्थेमध्ये त्यांना सेवेद्वारे दिव्यानंदाचा अनुभव येतो आणि परिपक्व अवस्थेमध्ये ते भगवत प्रेमामध्ये स्थित असतात. एकदा ते अशा दिव्यावस्थेमध्ये स्थित झाल्यावर भगवंतांनी आपल्या धामामध्ये प्रकट केलेल्या परमोच्च संसिद्धीचे आस्वादन ते करू शकतात. श्री चैतन्य महाप्रभू भक्तीची तुलना हृदयामध्ये होणाऱ्या बीजारोपणाशी करतात. ब्रह्मांडातील निराळ्या लोकांमध्ये असंख्य लोक भ्रमण करीत असतात आणि त्यांच्यापैकी थोड्याच लोकांना शुद्ध भक्तांच्या संगतीत येण्याचे व भगवत भक्ती म्हणजे काय हे जाणून घेण्याचे सद्भाग्य लाभते. आपण ऐकलेले की ब्रह्मांडे भ्रमविते कोण भाग्यवान जीव, गुरु कृपा पाय भक्तिलता बीज. म्हणजे एखाद्यालाच ब्रह्मांडामध्ये एखाद्यालाच भक्तिलतेची प्राप्ती होते आणि ही भक्तिलतेची प्राप्ती केव्हा होते? जेव्हा आपल्याला एखाद्या शुद्ध भक्ताचा संग मिळतो. मग तो संघ आपल्याला सकारात्मक अनुभव देऊन जाईल किंवा नकारात्मक अनुभव देऊन जाईल ते महत्वाचं नाहीये, पण
भक्तांचा संग लाभणं हे खूप महत्वाचं आहे. आणि आपण पाहिलं की भक्तांचा उद्देश भक्तांचा एकमेव उद्देश काय तर भगवंतांची कथा आणि कीर्तन करणं. जसं आपण प्रभुपादांचं ऐकलं होतं उदाहरण, की प्रभुपाद जेव्हा म्हणजे अ, प्रभुपाद सांगतात की भक्तांना कथा ऐकण्यामध्ये जास्त रुची असली पाहिजे भगवंतांच्या दर्शनापेक्षा. भगवंतांच्या जेव्हा कथा ऐकता म्हणजे कानाने श्रवण करूनच तुम्ही भगवंतांना चांगल्या प्रकारे समजू शकतात. आपण पाहतो की परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांची पण 5-5, 6-6 तास लेक्चर असतात, पण ते लेक्चर ऐकल्यानंतर जो भगवंतांच्या कथांच्या जी दिव्य रुची आहे ती आपल्याला प्राप्त होते, आनंद त्या कथांचा आपल्याला प्राप्त होतो. शुकदेव गोस्वामींसमोर सुद्धा असंख्य असे श्रोते होते की जे भगवंतांच्या लीला ऐकण्यासाठी आतुर होते आणि 7 दिवस सलग श्रवण ते करत होते. कोणतेही अडसर न येता त्यांनी 7 दिवस श्रवण केलं भगवंतांच्या कथांचं. म्हणजे आपण पाहिलं की भगवंतांच्या कथा आणि कीर्तनात रुची असणे हे भक्ताचं एक शुद्ध भक्ताचं लक्षण आहे. आणि मग शुद्ध भक्ताला जर संग लाभला भक्तांचा तर त्याला खूप छान अनुभव भक्तीमध्ये येतो आणि भक्तीमध्ये त्याची प्रगती होऊ शकते. मग आपण पाहतो की भक्तांना सुद्धा अनेक असे भक्त आहेत की ज्यांना भगवंतांच्या भक्ताचा संग लाभला आणि त्यांच्या पण हे अनुभव मगाशीच मी सांगितल्याप्रमाणे सकारात्मक अनुभव असतील किंवा नकारात्मक. आपण पाहू शकतो की भगवंतांच्या कृष्ण लीलेमध्ये एक कथा येते ज्याच्यामध्ये कुबेराचे 2 पुत्र आहेत, नलकुबेर आणि मणिग्रीव. त्यांना वडील एवढे श्रीमंत आहेत, त्यामुळे ते त्या श्रीमंतामध्ये आणि नशेमध्ये उन्मत्त असताना सरोवरामध्ये स्नान करत होते नग्न अवस्थेमध्ये. नारद मुनी तिथं आल्यानंतरही त्यांना त्या आपण कोणत्या अवस्थेत आहोत ते तसेच क्रीडा करत राहिले, तेही समजले नाही. त्यामुळं नारद मुनींनी त्यांना शाप दिला की तुम्हाला नग्नावस्थेतच राहायला आवडतंय तर तुम्हाला वृक्ष योनीत तुमचा जन्म दे. खरं पाहता नारद मुनींनी त्यांना शाप दिला. परंतु आपण पाहतो की पुढच्या कथेमध्ये यशोदा माता कशी भगवंतांना दामोदर लीलेमध्ये उखळाला बांधती आणि मग भगवंत ते उखळ घेऊन त्या वृक्षापर्यंत, ते वृक्ष तर कुठं बनले, ते अर्जुन वृक्ष बनले यशोदा मातेच्या आणि नंद महाराजांच्या अंगणामध्ये. आणि मग हे भगवंत ते उखळ घेऊन त्या वृक्षांना पाडतात आणि त्यातून नल कुबेर आणि मणिग्रीव या बाहेर येतात आणि भगवंतांना प्रार्थना अर्पण करतात. आपण पाहतो की त्यांना त्या नल कुबेर आणि मणिग्रीव इतके उन्मत्त अवस्थेत, त्यांना नग्न अवस्थेत ते होते. त्यांना नारद मुनींनी शाप पण दिला, पण हा शाप सुद्धा कसा त्यांना भगवंतांचे दर्शन मिळवून गेला. म्हणजे भक्तांचा शाप सुद्धा त्या भक्तांसाठी वरदान ठरू शकतो. तिथं आपण पाहिलं की नारद मुनींची जेव्हा ते क्षमा याचना करतात नलकुबेर आणि मणिग्रीव, तेव्हा नारद मुनी त्यांना उशाप देतात की मी हा शाप बदलू शकत नाही पण त्यात परिवर्तन करू शकतो. तुम्हाला जेव्हा प्रत्यक्ष भगवंत येतील, पूर्ण पुरुषोत्तम भगवंत, तेव्हा त्यांच्या चरण स्पर्शाने तुमचा उद्धार होईल. आणि या नलकुबेर आणि मणिग्रीवचा उद्धार झाला. आणि त्याच्यानंतर मात्र यशोदामाई यांनी भगवंतांसाठी सुरक्षा मंत्र म्हटले आणि मुलांनी सांगितलं तिथल्या की त्यात झाडातून 2 वृक्ष बाहेर, पण ती लहान मुलांची बडबड आहे म्हणून त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. आणि यातून आपल्याला लक्षात येतं की नारद मुनींचे शाप हे त्यांच्यासाठी आशीर्वाद झाले. म्हणजे नारद मुनींचा थोडासा संग भगवंतांचं त्यांना साक्षात दर्शन देऊन गेला आणि भगवंतांनी त्यांचा उद्धार केला. दुसरं एक उदाहरण म्हणजे गौतम ऋषींचं. गौतम ऋषींची पत्नी अहिल्या, तिला गौतम ऋषींनी शाप दिला होता की तू दगड होऊन जा. आणि आपण पाहतो की विश्वामित्र जेव्हा रामांना आणि लक्ष्मणांना घेऊन गेले त्राटकाचा वध करण्यासाठी, तेव्हा राम तिथं त्या आश्रमात आले आणि अहिल्याचा त्या दगडाला पाय लावून तिचा उद्धार केला आणि रामांच्या पदस्पर्शाने अहिल्याचा उद्धार झाला. म्हणजे गौतम ऋषींचा शाप सुद्धा आशीर्वाद झाला.
भगवंतांच्या चरण कमलाचा डोक्याला स्पर्श होऊन अहिल्याचं जीवन परिपूर्ण झालं. म्हणजे भगवंतांचे भक्त हे आपले केवळ शुभचिंतक असतात. त्यांना आपल्या जीवनात त्यांच्यामध्ये ईर्ष्या नसते किंवा द्वेष भावना नसते. त्यांचे शाप सुद्धा आपल्याला आपल्याला आशीर्वाद रूपी वरदान म्हणून काम करतात. परंतु भौतिक लोवादी लोकांच्या हृदयात मात्र असे नसते. आपण दुर्वास मुनींचं उदाहरण पाहतो. अंबरीश महाराज आणि दुर्वास मुनी, अंबरीश महाराजांच्या घरी जेव्हा दुर्वास मुनी येतात तेव्हा खर तर असं असतं की अतिथी आल्याशिवाय आपण जेवायचं नसतं. परंतु एकादशी व्रताचं व्रत होतं अंबरीश महाराजांचं आणि ते त्यांना सोडायचं होतं एकादशीचं व्रत. आणि ते सोडल्यानंतरच त्यांना ते सोडण्यासाठी ठराविक असा वेळ असतो. एकादशीचा पारायण समय कसा असतो की त्या वेळातच आपण एकादशी सोडतो. तसा दुर्वासा मुनींचा थोडासा तो वेळ होता आणि अंबरीश महाराजांचा, आणि त्या वेळेत त्यांना आणि त्या वेळेपर्यंत दुर्वास मुनी परत आलेले नसतात. त्यामुळं त्यांना ऋषीमुनी तिथले सांगतात की गुरु सांगतात की तू केवळ पाणी घेऊन उपवास मोडू शकतोस तुझा. पण त्या तेवढं केल्याने सुद्धा दुर्वास मुनींना खूप राग येतो आणि मग ते त्यांच्या केसातून राक्षस निर्माण करतात आणि तो राक्षस मारायला अंबरीश महाराजांवर पाठवतात. परंतु अंबरीश महाराज अजिबात डगमगत नाहीत. ते भगवंतांचा हात जोडून नामस्मरण करत राहतात. कारण त्यांना माहित होतं की त्यांनी मला जिवंत ठेवायचं की मारायचं हे भगवंत ठरवतील, की भगवंतांची इच्छा आहे असं म्हणून ते पूर्णतया भगवंतावर निर्भर राहिले. आणि मग भगवंतांनाच राग आला आणि भगवंतांनी सुदर्शन पाठवलं आणि त्या सुदर्शनाने मात्र त्या राक्षसाचा तर वध केलाच आणि ते दुर्वास मुनींच्याही मागे लागले आणि अंबरीश महाराजांच्या विनंतीवरूनच त्यांनी सुदर्शन परत घेतले. म्हणजे आपण पाहतो की दुर्वास मुनींचा जो शाप होता, दुर्वास मुनींनी जे अस्त्र टाकलं अंबरीश महाराजांचं, त्याच्यावर त्याचा परिणाम झाला नाही, तर भगवंत स्वतः त्यांच्यासाठी धावून आले. दवाखान्यात कसं रक्ताची तपासणी असते तसं पण पूर्ण रक्त काढतात का मग शरीरातलं? थोडसच रक्त काढतात आणि त्याच्यावरून पूर्ण रक्ताची तपासणी होते. तसं भगवंतामध्ये पण वेगवेगळे गुण आहेत. भगवंतांना सुद्धा राग येतो आणि ते गुण आपल्यामध्ये पण अंश मात्राने आहोत आपण जीव असल्याने, आणि मग आपल्याला आपल्या आत्म्याकडे पण ते गुण आहेत. त्यामुळे भगवंतांना जसा राग येतो तसा आपल्याला पण राग येतो. जसा हनुमानांना राग आला, पण हनुमानांनी त्या रागाचा उपयोग लंका जाळण्यासाठी केला, किंवा अर्जुनाने त्याचा रागाचा उपयोग युद्ध करण्यासाठी केला. म्हणजे क्रोध करण्याची जी आपली वृत्ती आहे ना, ती न्यायासाठी असली पाहिजे, भगवंतांच्या सेवेसाठी असली पाहिजे, स्वार्थासाठी नाही. म्हणजे आपण पाहतो की भगवंतांचे भक्त त्यांच्या रागाचा उपयोग सुद्धा कसा भगवंतांच्या सेवेतच करतात. दुर्वासांकडे शुद्ध हृदय नव्हतं, त्यामुळं ते सुदर्शनापासून स्वतःला वाचवू शकत नव्हते. आणि ज्ञानी योगी सुद्धा आपल्याला भक्त होत नाहीत तोपर्यंत ते शुद्ध होऊ शकत नाहीत. पण भक्तांच्या कृपेने, भगवंतांच्या कृपेने भक्तांचे शाप सुद्धा आशीर्वादात रूपांतर होतात. भक्तांनी जरी शाप दिला तरी ते श्रीकृष्णांचे भक्त होऊ शकतात. आपण अजून एक उदाहरण पाहतो की चित्रकेतू महाराजांचं उदाहरण एक आहे की चित्रकेतू महाराज आकाश भ्रमण करत होते आणि हे आकाश भ्रमण करता करता त्यांना शिवजी दिसले. शिवजी काय करत होते तर पार्वतींना त्यांनी मांडीवर घेतलं होतं आणि ऋषीमुनींच्या सभेत ते होते. पार्वतींना मांडीवर घेतलं होतं आणि वैराग्यावर भाषण करत होते. आणि हे चित्र पाहून चित्रकेतू महाराज हसू लागले. चित्रकेतू महाराज हसू लागले म्हणजे त्यांच्या मनात द्वेष भावना नव्हती चित्रकेतू महाराजांच्या मनात. तर ते का हसले तर शिवजी किती महान आहेत, शिवजी किती महान आहेत, किती शुद्ध भक्त आहेत आणि ह्यांच्या हृदयात अजिबातही मल नाहीये. साक्षात
पार्वतीला मांडीवर घेऊन ते ऋषीमुनींना उपदेश करत आहेत. परंतु ऋषीमुनींनाही असं वाटलं नाही की चित्रकेतू महाराज ज्यांचा ह्यात दोष होता की ते अपराधयुक्त त्यांच्याकडे पाहून हसले, किंवा शिवजींनाही तसं वाटलं नाही. पण पार्वतींना तसं वाटलं की त्यांनी शिवजींचा अपराध केला, की शिवजींचं स्थान त्यांना माहित होतं चित्रकेतू महाराजांना. मग त्यांनी चित्रकेतू महाराजा पार्वतींनी त्यांना शाप दिला की तुम्हाला राक्षसाचा जन्म मिळेल. पार्वतीजींचा गैरसमज झाला होता, पण चित्रकेतू महाराजांनी तो शाप सुद्धा हात जोडून स्वीकारला. बघा भगवंतांचे भक्त कसे असतात, भगवंतांच्या भक्ताची लक्षणं या श्लोकात आपण पाहिलीत की भगवंतांच्या भक्ताची काय लक्षणे असतात. म्हणजे कोणत्याही परिस्थितीत तुम्ही भगवंताच्या भक्ताला जरी टाकलं ना, तरी तो केवळ भगवत स्मरणात, भगवंतांच्या कथा कीर्तन याच्यात तल्लीनता असते त्याच्या हृदयामध्ये. मग ते ऋषीमुनी ते म्हणतात की नद्यात जशी गंगा श्रेष्ठ आहे, देवतांमध्ये जसे कृष्ण श्रेष्ठ आहेत, पुराणांमध्ये जसं भागवत श्रेष्ठ आहे, तसं वैष्णवांमध्ये शिवजी श्रेष्ठ आहेत. आणि त्यांच्या मनात शिवजींविषयी प्रशंसतेचीच भावना होती आणि ते पार्वतींचा स्वाप स्वीकार करतात. पार्वतीचे शाप देतात की तुम्हाला असुर योनीमध्ये जन्म मिळेल. आणि हे ऐकून सगळेजण आश्चर्यचकित होतात. पण चित्रकेतू महाराज हात जोडून नमस्कार करतात आणि त्या शापाचा स्वीकार करतात आणि त्यांना पुढचा जन्म मिळतो वृत्रासुराचा. आणि या वृत्रासुराचा जन्म घेऊन सुद्धा अतिशय असे भीषण असे राक्षस असतात. ते चित्रकेतू महाराज हे भगवत संगी होते. त्यांनी एखादा भक्त जर असता किंवा एखादा भौतिक माणूस असता तर त्यांनी त्या शापाचा स्वीकार केला नसता, पण ते त्या शापाचा स्वीकार करतात. म्हणूनच ते भगवंतांचा संग करण्यास योग्य आहेत. आणि अशा भक्तांचा जरी क्षणभराचा जरी संग लाभला ना, तर आपल्याला स्वर्गलोक आणि मोक्ष प्राप्ती सुद्धा हे तुच्छ आहे. आणि त्यांनी तो वृत्रासुराचा जन्म जेव्हा त्यांना लाभला, तेव्हा चित्रकेतू महाराजांनी ते भयंकर असे असुर झाले आणि त्यांनी स्वर्गावर आक्रमण केलं. असुर होते ते, त्यामुळे त्यांनी स्वर्गावर आक्रमण केलं आणि हृदयातून मात्र ते भगवंतांचे भक्त होते. बघा आपण राक्षस पाहिलेत, हिरण्यकशिपूला पाहिलं, ब्रह्माजींचा, ते भगवंतांचे भक्त कोणीच नव्हते. त्यांनी ब्रह्माजींचे भक्त होते हिरण्यकशिपू. जे रावण होते ते शिवजींचे भक्त होते. म्हणजे भक्त म्हणजे त्यांची उपासना केली, त्यांनी उपासक होते. भस्मासुरांनी पण शिवजींची उपासना केली, पण त्यांनी त्यांच्या जे वरदान मिळाली त्यांचा उपयोग त्यांनी दुसऱ्यांवर अन्याय आणि अत्याचारासाठी केला. पण वृत्रासुर असे एकमेव असुर होते की ते भगवंतांचे भक्त होते. त्यांनी भयंकर युद्ध केलं इंद्राशी, पण इंद्रांनी अनेक अस्त्र वापरली. पण मग वृत्रासुरांनी सांगितलं की त्यांना तू कसं म्हणजे वृत्रासुराला कसं मारायचंय हे त्यांनी इंद्रांना सांगितलं. आणि ते इंद्रांनाच प्रवचन देत होते की तुझा भगवंतांवर विश्वास होत नाही का, विश्वास नाहीये का, जे काही होत आहे ते भगवंतांच्याच कृपेने होत आहे. असा म्हणजे वृत्रासुराच्या रूपात चित्रकेतू महाराजांनी, म्हणजे पार्वतीचा ज्यांना शाप मिळाला होता, पण एकाच असुराच्या जन्मामध्ये त्यांना भगवंतांची प्राप्ती झाली. म्हणजे थोड्या काळासाठी एक भक्ताचं जीवन जगले असते तर त्यांना भगवंतांच्या धामात जायला वेळ लागला असता, पण पार्वतींच्या कृपेमुळे त्यांना याच जन्मामध्ये भगवंतांची म्हणजे असुराचा जन्म मिळाल्यामुळं भगवंत त्यांना लवकर त्यांच्या जवळ सामीप बोलवून घेतात. आपण पुढचा भाग पाहूयात या श्लोकाचा. भक्ती ही एका बीजाप्रमाणे असते. जर जीवांच्या हृदयामध्ये या बीजाचे रोपण केले आणि जर जीवाने हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे 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 या महामंत्राचे श्रवण आणि कीर्तन केले, तर ज्याप्रमाणे एखाद्या वृक्षाचे बीज नियमितपणे प्राणी घातल्याने अंकुरित होते, त्याप्रमाणे ते बीज अंकुरित होते. ही आध्यात्मिक भक्तिलता हळूहळू वाढत जाते. ब्रह्मांडांचे आवरण भेदीत आध्यात्मिक विश्वातील ब्रह्मज्योतीमध्ये प्रवेश करते. आध्यात्मिक विश्वात ती वाढत जाते आणि श्रीकृष्णांच्या सर्वोच्च लोकांमध्ये गोलोक वृंदावनामध्ये जाऊन पोचते. अखेरीस ही भक्तिलता
श्रीकृष्णांच्या चरणकमलाचा आश्रय घेऊन विश्राम करते. ज्याप्रमाणे एखाद्या वेलीची वाढ होत असताना फळे आणि फुले येतात, त्याप्रमाणे हळूहळू या भक्तिरूपी लतिकेला फळे येतात आणि श्रवण कीर्तन रूपामध्ये भक्तिलतेवर जलसिंचन चालू राहते. या भक्तिलतेचे विस्तृत वर्णन चैतन्य चरितामृतात करण्यात आले आहे. त्या ठिकाणी असे वर्णन करण्यात आले आहे की जेव्हा पूर्ण वाढ झालेली भक्तिलता भगवंतांच्या चरणकमलांचा आश्रय घेते, तेव्हा मनुष्य भगवत प्रेमामध्ये पूर्णपणे तल्लीन होतो. बघा, इथं एका भक्ताची तल्लीनता दिली आणि भक्ताच्या भक्तिलतेची वाढ कशी होते ते दिले. आणि इथं दिलंय की या भक्तिलतेचं सिंचन आपण कशा प्रकारे करू शकतो, तर आपण नाम जप करून, श्रवण करून, कीर्तन करून, त्या श्रवण कीर्तन रूपाने आपण ह्याचं जलसिंचन करू शकतो. आणि याच्यासाठी आपण पाहतो की या जलसिंचन जर आपण भक्तिलतेचं बीज जर आपण चांगल्या प्रमाणे सिंचन जर केलं भक्तिलतेचं, त्याला कीर्तनाच्या रूपाने किंवा नाम जपाच्या रूपाने, तर आपल्याला ही भक्तिलता भगवंतांच्या चरणकमलापर्यंत पोहोचू शकते. जर आपण वैष्णव अपराध केले किंवा नाम अपराध केले, तर आपण ह्या भक्तिलतेचं बीज वाढणार नाही, तिची वाढ कुंठित होऊ शकते. म्हणून भक्तिलतेची जर वाढ करायची असेल तर आपण भक्तांचा संग केला पाहिजे. त्यांच्या संघामध्ये आपण कृष्ण कथा, कीर्तन, नामजप केला पाहिजे. तरच आपल्या भक्तिलतेला चांगलं खत मिळून आपली भक्तिलतेचे बीज चांगल्या प्रकारे भक्तिलतेची वाढ होऊ शकते. त्यामुळं आपल्याला भगवत भक्तीत ही तल्लीनता राहिली पाहिजे आणि वैष्णव अपराधापासून आपण नेहमी सावध राहिले पाहिजे, जेणेकरून आपल्या भक्तिलतेची वाढ होईल. पुढच्या भागात सांगतात की ज्याप्रमाणे मासा पाण्याशिवाय जगू शकत नाही, त्याचप्रमाणे शुद्ध भक्त भगवंतांच्या सानिध्याविना क्षणभरही जगू शकत नाही. अशा अवस्थेत भक्ताला भगवंतांच्या सानिध्यामध्ये साक्षात दिव्य गुणांचीच प्राप्ती होते. शुद्ध भक्त हा जसा मासा कसा पाण्यावर जगू शकत नाही ना, तसं शुद्ध भक्त सुद्धा भक्तीत तल्लीन असतो आणि तो भगवंतांच्या भक्तीशिवाय जगू शकत नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगते इथं मी, की ज्याच्यामध्ये आपल्याला शुद्ध भक्ताची तल्लीनता आणि भक्ती कशी आपण साधू कसे आपल्याला आदेश देतात ते आपण पाहू शकतो. की भक्ती जी असते, एक साधू असतो आणि तो ध्यान करत बसलेला असतो. तो त्याच्याकडे एक राजकुमार येतात साधूकडं आणि ते म्हणतात की मला आशीर्वाद द्या. मग साधू त्यांना आशीर्वाद देतात की चिरंजीवी हो. मग शिष्य हे पाहत होते की हा माणूस तर राजभोगी आहे आणि ह्याला कसं काय साधूंनी असा आशीर्वाद दिला. थोड्या वेळाने एक ब्रह्मचारी येतात, त्यांना दंडवत करतात. त्यांना ते म्हणतात मा जीव, म्हणजे जगू नको, मरून जा, असा आशीर्वाद ते देतात. दुसऱ्या नंतर शिष्य पुन्हा संभ्रमित होतात. पुन्हा त्यांच्याकडे एक कसाई येतो आणि कसाई सुद्धा त्यांच्याकडे आशीर्वादाची याचना करतो. मग ते त्यांना म्हणतात मा जीव मा मर, म्हणजे जगू पण नको मरू पण नको. म्हणजे त्यांना कळत नाही आज गुरु असे का बोलतायत, की राजकुमाराला एक बोलतायत, कसायाला एक बोलतायत, ब्रह्मचार्याला एक बोलतायत, एक आशीर्वाद देतायत. मग भक्त आले नामस्मरण करत, ते पण आशीर्वादाची याचना करतात. मग ते म्हणतात की कृष्ण भक्त जीवोवा मरोवा, म्हणजे कृष्णांचा भक्त आहे तू जग किंवा मर. म्हणजे आता मात्र शिष्य शांत बसत नाहीत. साधूंना विचारायला जातात तुम्ही असा आशीर्वाद का दिलाय, तर ते म्हणतात की जो राजकुमार होता त्यांनी पूर्वजन्मात खूप पाप केली, पुण्य केलं होतं, त्याचं आता त्याला फळ मिळतंय. परंतु आता तो ह्या जन्मात राजविलासात मग्न आहे, भोगामध्ये मग्न आहे आणि मग तो पाप जी करत आहेत ना त्याचं फळ त्याला ह्याच जन्मात मिळणार आहे या पापांचं. आणि ते त्याला भोगावं लागायला हवं, त्याला खूप दुःख होणार आहे. म्हणून मी त्याला आशीर्वाद दिला की चिरंजीवी हो, म्हणजे ह्याच जन्मात तुला हे सगळं दुःख भोगायला लागू दे. म्हणजे आणि ब्रह्मचार्यांना मी असा आशीर्वाद का दिला, तर ब्रह्मचारी तर सदैव भगवंतांची तपश्चर्या करीत असतो.
मग अजून त्यांचं तपश्चर्या वाढवायची का, त्यांच्या जीवनातलं कष्ट वाढवायचं का? म्हणून मी त्याला आशीर्वाद दिला की तू मरून जा. मग ते म्हणतात की कसाई तर नेहमी पशुची हत्या करतोय, मृत्यूनंतर तो नरकात जाणार आहे, हे तर त्याचं ठरलेलंच आहे, लिहूनच ठेवलंय त्या भविष्यात, कारण तो आताच एवढी पाप करतोय तर तो नरकात जाणार आहे. नरकात सुद्धा त्याला नरक यातना भोगाव्या लागणार आहेत. म्हणजे तो जगला काय आणि मरला काय, दोन्ही पण जगू नको आणि मरू पण नको. म्हणजे जगताना पण तुला त्रास आहे, मेल्यानंतर पण तुला त्रास आहे, म्हणून त्याला म्हणतात की जगू पण नको आणि मरू पण नको. मग कृष्ण भक्ताला जग किंवा मर असं का म्हणतात? कारण कृष्ण भक्त कुठंही गेला तरी तो नामस्मरण करणार आहे, कृष्ण भक्ती करणार आहे. त्यामुळं तो कुठंही गेला तरी त्याच्याकडे समदृष्टी आहे. त्यामुळं ते भक्तांना आशीर्वाद देतात की भगवंतांचा भक्त हा भगवत धामात जाणार आहे. मग तो जगला काय आणि मेला काय, तो म्हणजे जग किंवा मर याचा अर्थ असा आहे की त्याला दोन्ही स्थितीमध्ये त्याला भगवंतांची भक्तीच करायची. म्हणजे भक्तांना जंगलात सोडलं किंवा कुठंही सोडलं तरी त्यांना जप आणि कीर्तनात रुची आहे आणि ते तेच नामस्मरणच भगवंतांचं करणार आहेत. हे आपण याच्यामधून पाहू शकतो. म्हणजे भगवंतांच्या भक्ताला आपण कुठंही सोडलं तरी त्यांचं जीवनाचं ध्येय, किती जरी त्रास झाला भक्तांच्या जीवनामध्ये, किती जरी संकट आली तरी ते भगवंतांची भक्ती ते सोडत नाही. आणि आणि भगवंतांना सुद्धा त्यांना त्यांच्या धामात नेण्याची घाई असते, त्यांच्या बरोबर नेण्याची घाई असते. त्यामुळं त्यांच्या भक्तांवर विशेष कृपा असते. श्रीमद भागवतात भगवंत आणि भक्त यांच्या संबंधाविषयीची वर्णने आहेत. म्हणून भागवतात सांगितल्याप्रमाणे श्रीमद भागवत हे भक्तांना अतिशय प्रिय आहे. श्रीमद भागवत अमल भागवतम पुराणम अमलम यद वैष्णवानाम प्रियम. भागवतात भौतिक कर्म, अर्थ, काम किंवा मोक्ष इत्यादींचे मुळीच वर्णन नाही. श्रीमद भागवत हे केवळ एकच असे साधन आहे की ज्यामध्ये भक्त आणि भगवंत यांच्या दिव्य भावाचे सविस्तर वर्णन आहे. म्हणूनच ज्याप्रमाणे युवक आणि युवती एकमेकांच्या सहवासात आनंद प्राप्त करीत असतात, त्याचप्रमाणे कृष्ण भावनातील साक्षात्कारी व्यक्ती अशा दिव्य कथनांमध्ये, श्रवण करण्यामध्ये आनंद प्राप्त करतात. बघा इथं दिलंय भागवतांचं महत्व दिलंय. भागवताचं काय महत्व आहे, तर भागवत हे भागवतामध्ये काय आहे, तर एकतर भक्तांच्या कथा आहेत आणि दुसरं म्हणजे भगवंतांच्या कथा आहेत. भक्तांच्या कथा ऐकल्याशिवाय आपण भगवंतांच्या रासलीला समजू शकत नाही किंवा भगवंतांच्या लीला समजू शकत नाही. त्यामुळं भागवतामध्ये कथा आहेत. अंबरीश महाराजांची कथा आहे, भागवतामध्ये ध्रुव महाराजांची कथा आहे, प्रल्हाद महाराजांची कथा आहे. आणि या भक्तांच्या जीवनातील जेव्हा आपण कथा ऐकतो आणि त्या कथांमधून आपल्याला भगवंतांच्या कथामध्ये रुची निर्माण होते. म्हणूनच भक्तांना भागवत हे अतिशय प्रिय आहे. आणि हा ग्रंथ अतिशय प्रिय आहे, जो आपल्याला दिव्य आनंद प्राप्त करतो. म्हणूनच आपण भगवद्गीता, भागवतम या ग्रंथाचं आपण नियमित वाचन केलं पाहिजे. आपण असंही पाहतो की भक्तांच्या जीवनात कष्ट आहेत, की आपण वेगवेगळ्या उदाहरणातून पाहू शकतो की पांडवांच्या जीवनात आयुष्यभर कष्ट होते. ध्रुव महाराजांच्या सावत्र आईने त्यांचा अपमान केला, त्यांच्या जीवनात कष्ट आले. प्रल्हाद महाराजांच्या जीवनात कष्ट होते, त्यांना तर हत्तीच्या पायाखाली तुडवलं गेलं, विषारी सापांच्या ह्यात टाकलं गेलं, उंच कड्यावरून त्यांना लोटलं गेलं. म्हणजे अतिशय कठीण प्रसंग जे आपल्या जीवनात घडले नाहीत. आपण परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांच्या जीवनातील प्रसंग पाहतो की प्रत्येक ठिकाणी त्यांना संकटांचा सामना करायला लागलाय. पण आपण पाहतो की भक्त कधी रडगाणं गात बसले नाहीत. हे भक्त कधी भागवतम मधील उदाहरणावरूनच पाहतो की प्रल्हाद महाराज सतत नारायण नारायण जप करत होते. ध्रुव महाराज सुद्धा आपल्या भक्तीमध्ये स्थिर होते, ते भगवंतांच्या नामाचा जप करत राहिले. पांडवांना आयुष्यभर कष्ट आले, पण त्यांनी कधी भगवंतांना दोषारोप केला नाही. त्या कष्टांना ते हसतमुखाने सामोरे गेले, रडगाणे गात बसले नाहीत. तर आपण पण भगवंतांची भक्ती करताना आनंदी राहिलं पाहिजे आणि रडगाणे गाण्याचं नाही तर भगवंतांना प्रसन्न करण्याचा नेहमी आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि जर आपण रडगाणं गायलं नाही तरच भगवंत आपल्यावर प्रसन्न होतील. आपल्या जीवनात ज्या वेगवेगळ्या घटना घडतात त्या भगवंतांच्या योजनेप्रमाणेच घडत असतात. भगवंतच आपल्या जीवनामध्ये
त्या घटना घडवतात. म्हणजे जीवनात आपल्या कोणतीही परिस्थिती असो, तर त्या परिस्थितीत आपण भगवंतांची भक्ती, भगवंतांच्या भक्तांचा संग, नामजप, त्यांच्या कथा या कधीच सोडल्या नाही पाहिजेत आणि हृदयापासून भक्ती मार्गाचा स्वीकार केला पाहिजे. आणि हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा गंभीरपूर्वक जप केला पाहिजे. हरे कृष्णा. धन्यवाद. कुणाचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता. माताजी सेटिंग चेंज करणार. हरी बोल. अनंगोपी माताजी. हरी बोल. एक मिनिट हा. येस माताजी. हे डबल चेंज सेटिंग चेंज हरी बोल. कुणाचे काही प्रश्न ताई, खूप असतील तर छान. विचारू शकता. हा, काय खूप छान एक्झाम्पल दिले तुम्ही प्रल्हाद महाराजांचं. जीवनाबद्दल खूप सुंदर लेक्चर दिलं. हरी बोल. हरी बोल. माताजी थांबायचं का मग? हा हा चालेल चालेल. हा. थँक्यू थँक्यू. हरी रूम आहे. बोल. उद्या उद्या पण 2 वाजता 10व्या श्लोकावर भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायातील 10व्या श्लोकावर 2 वाजता दुपारी लेक्चर आहे. सर्वांनी नक्की जॉईन व्हा. हरी बोल. हरी बोल चालेल. हा. हरी बोल हरी बोल.